देश त्या माणसाचा त्रास आहे रूप पाहतालो
अभंग लिहून दिलाय. अभंग मला रात्रीच भेटलाय आणि मी ते स्टेज केला की अभंग वाचता वाचता भेटलाय आणि किंवा अभंग वाचलेला की गुरु माऊली माऊली गुरु माऊली
म्हणत असते येड्याचा बाजार अजून काय झाले माहितीये का? तुम्ही आळंदीमध्ये 10 वर्ष बसले. तुमची फार मोठी आमच्या डोक्यामध्ये इज्जत आहे, फार मोठी. तुम्ही फार गुन्हेगार मंडळी, लाईट बंद करा म्हणजे गुन्हेगार मंडळी अभिमान आहे. आम्ही 17 नंबर फॉर्म भरून पास नंदू लक्ष नाही राहिलं. मी काय बोललो बाबा 17 नंबर फॉर्म पण ते गेले ते काय झालं? ते पूर्ण शिरले बंद करून टाका. डायरेक्ट तो साऊंड राहू द्या. एक साऊंड मॉनिटर बंद करा डायरेक्ट. आता साऊंडला आवाज द्या. एक साऊंडला आवाज द्या. हॅलो आता वाढवा हॅलो साऊंड. हॅलो 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 असं हॅलो 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 विठाला विठाला. बाहेरचा माणूस आपल्यामध्ये आला ना, ज्याला कधी पाहिलंच नाही, ईश्वर माझ्यासोबत आज नंदूने तर मला फार झेललंय. अगदी बिचारा हा मोठे मोठे कीर्तनकार वाजवतो, पण माझ्यासाठी येतो. आम्ही आमचं डायरेक्ट प्रमोशन झाले नाही, परीक्षा देऊन कलेक्टर होतो आणि तुम्ही अभ्यास करून कलेक्टर व्हायला लागले. विडाला, विडाला, विडाला. नवीन आलात, विषय समजून घ्यायचा प्रयत्न करा. सूर नसल, बेसूर असल, ताल नसल, अडताळ असणार आहे, पण मी सांगणारा जो निरोप आहे हे त्यात थोडस बेस वाढवता येईल. आवाज सोडा आवाज. आवाज सोडा बरं का. मी सांगणारा जो निरोप आहे ते निरोप पाहिजे तर तो साऊंड तिथला साऊंड घ्या. हा पुढे घ्या आवाज. तिथं एक पाठीमागचं साऊंड आहे. हॅलो हॅलो बेस वाढवतो. हॅलो 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 हॅलो. तुमचं आहे का बघा. बंद आहे पूर्ण. हॅलो काय झालंय, पूर्ण वायरचा स्पार्क झालाय सगळ्या या मॉनिटरमुळे.
हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो ठीक आहे आता काय करू नका थोडा बेस वाढवला तर वाढ हॅलो 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 तुम्हाला वाटलं प्रमाण द्यावं बिंदस आहे चुकलं तरी चालेल आपल्या इथं आपला थोडे काही अडचण नाही चालतं पण विषय मात्र साधू संतांमार्फत आलेला आहे आणि त्या विषय तुम्हाला मला समजून घ्यायचा आहे आणि ते अनुकरण करायचं आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने हा सद्गुरूचा निरोप हा माऊलींचा निरोप तुमच्यापर्यंत मला वाटतं सगळे कीर्तनकार घरी बसल्यात आणि आम्ही म्हणायचं की नाही आम्ही येणेच म्हणावं नाही तरी सुद्धा हे भरपूर आली मंडळी नेमका मुद्दा असा होता कोरोनाच्या काळामध्ये कीर्तन प्रवचन बंद करण्यात आलेले आहेत आणि ते आलेले नियम शासनाचे बरोबरच आहेत आणि ते पाळायलाच पाहिजे आणि पाळत असताना गेल्या वर्षीची गुरुपौर्णिमा आपण साजरी केलेली नाही कुठंतरी 2-5 लोक एकत्रित येऊन गुरुपौर्णिमाच्या निमित्तानं मालिकेचं पूजा बाबांच्या फोटोचं प्रतिमा पूजन करावं ह्या विचाराने आम्ही कुठंतरी एकत्रित आल्यानंतर आम्ही हॉल एक घेतो महादेव कांदळे असतात आपले सदानंदजी भाऊ आहे कपिल भाऊ आहे संतोष आहे ही सगळी मंडळी एकत्रित येऊन करायचंच असं ठरलं आणि मग एक हॉल घेतला हॉल बुकिंग केला मग मला असं वाटलं गेली 8 वर्ष झाले या मंदिरामध्ये आपण येतो ह्या मंदिरामध्ये गेली 8 वर्ष झालं सेवा चालू आहे कंटिन्यू हा मला वाटते 4-5 वर्ष तर तू येतो नामदेव येतो ईश्वर येतो तर 5-6 वर्ष झालं गुरुपौर्णिमा आपली इथं होती म्हणून सहज हनुमान शेठला फोन लावला की ह्या वर्षीचं काय करायचं का नियोजन करायचंय का कारण एक हॉलमध्ये करण्यापेक्षा आणि मंदिर बंद करून मला त्या जीवाला काही पटलं आणि मग हनुमान शेठला फोन केला मग मला सांगा बाहेर हनुमान शेठ आणि तानाजी शेठ नाव काही नीट अंडरलाईन का हे तानाजी बाहेर उभे हनुमान पाठीमाग उभे मग कार्यक्रमाला काय गरज आहे त्यांचं आणि मग कार्यक्रमाचं नियोजन 2 दिवसात आखणी झाली कार्यक्रम ठरवण्यात आला आणि 2 दिवसात लगेच नियोजन झालं गुरुपौर्णिमेचं 1 तासाचं कीर्तन घ्यायचं आणि नंदूला फोन केला नंदूने तुम्हाला धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आणि ह्या कीर्तन रूपी सेवेला प्रहार झाल्यानंतर मी कोणी कीर्तनकार मोठा बाबा नाही पण होता त्याची कृपा पशु बोले वेद होता कुणाची कृपा त्याची कृपा होता पशु सुद्धा बोलायला लागतो त्याला पुरावा आहे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नंदी जे होता तो टोंडा जे होता त्याला आवाज देऊन नुसती कृपा केली रेडाविमुखी बोलायला लागली अमेरिका नाही पाकिस्तान नाही लंडन नाही अमेरिका नाही कुठल्याही देशामध्ये असं कधीच असं दिसलेलं किंवा तिकडे डुकरं पाळतात आणि तिकडच्या संतांनी डुकराच्या डोक्यात हात ठेवलाय आणि डुकर बोलू लागलं कुठल्या शास्त्रात बघायला नाही असं ऐकलंय का तरी आमच्या राज्यात त्याच्यात आमच्या राज्यात भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती बाबा किती भाग्यवान आहे म्हणले बाबा म्हणले की तुम्ही फार भाग्यवान आहे त्याला बेस देता आला तर त्या सावकाश द्या ह्याच्यात डोकलंच नका इतके भाग्यवान म्हणले तुम्ही की भारतात जन्माला आले एवढे भाग्यवान तुम्ही म्हणले ते फार महत् भाग्य आहे म्हणले तुमचे हा म्हणून ज्या महात्म्याने कृपा केली त्या महात्म्यांच्या उपकारातनं परत फेड तर काही करू
आहे म्हणून काय यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत आहे जीव जीव थोडा नाही का उतराई होऊ शकत नाही म्हणून हे पर्व गुरुपौर्णिमेचं आलं आणि त्या निमित्ताने नीट ऐका सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या ह्या परंपरेतनं महात्मे भेटल्यानंतर त्या निमित्ताने गुरुपौर्णिमा महात्म्यांच्या कृपेने गुरुपौर्णिमा आणि त्या गुरुपौर्णिमेला घेतलेला समर्पक असा अभंग नेहमी नंदू म्हणत असतो भाऊ तुमच्या अभंगाने निराळेच असतो गेल्या कीर्तनामध्ये मी अभंग घेतला होता नंदूला असं वाटलं भाऊ चुकून अभंग घेतला तुमचा अनुग्रह लाभलो मी अभंग पूर्ण कीर्तनात घेतला आईला वाटलं चुकून भाऊने घेतलं हा उद्देशच एक आहे जो जे आपणाशी ठावे तो ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे सगळं जग त्याच्या निमित्ताने तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग विठाला 4 चरणाचा अभंग आपल्या सद्गुरूचं महात्म्य सांगतात की सद्गुरूनं केलेल्या कृपेचं यथा अवकाश अनुभवप्रत वर्णन सांगतात नीट विचार करा की काय म्हणतात बघा अभंगाची पहिली ओळ थोडंसं अभंग विश्लेषण करून सांगतो म्हणजे तुम्हाला त्याच्यात मग आपण कीर्तनाकडे ओळखतो गुरु माऊली माऊली काय म्हणतात गुरु नीट लक्षात घ्या गुरु माऊली माऊली गुरु माऊली माऊली इथे पूर्ण कृपा केली आता मला सांगा अभागी भारत आहे या बाबतीत माफी मागून सांगतो अभागी भारत आहे की ज्या भारतामध्ये संत परंपरा असून सुद्धा बऱ्याच लोकांची हिंमत नाही की हा अभंग घ्यायचा का हा अभंग घ्यायचा जर ठरला तर ह्याच्या खालची जी ओवी आहे ओळ आहे त्याचा अनुभव यायला लागतो आणि बिगर अनुभवायचा हा अभंग बिलकुल नाही मग खालची ओळ काय रस होते काणी कुठला रस होतला रस काय केला होती येले काणी कुठला रस आंबरस का मँगो रस होतला का ज्ञानाचा रस होतला येऊनी उत्तरले नैने हे टाकर लाईन करा राव रस होती येले काणी येऊनी उत्तरले नैने रस भिडे हाडो सांधी कुठे भेटला रस भिडे हाड सांधी रस तिथं भेटला म्हणले देह पालटली बुद्धी बऱ्याचशा लोकांचा अनुभव सगळे साधक ज्यांना मी अनुग्रह बाबांच्या मार्फत दिले ते सगळे ह्या अभंगात बसतात अभंग रोकडा असावा कधी अभंग रोकडा असावा अभंग मनामनेचा असावा अभंग सगळेच अभंग आहे अभंग याचा अर्थच असं आहे की त्याला भंग नाही ज्याला भंग नाही त्याला अभंग म्हणतात हे सूर्य आहे चंद्र आहे हे जगराटी आहे पृथ्वी ह्याला सुद्धा एक दिवस भंग आहे ह्याला सुद्धा एक दिवस भंग आहे ह्याची सुद्धा म्हणतात एक्सपायरी डेट आहे सूर्याला सुद्धा बरं का नंतर एक्सपायरी डेट आहे मग सूर्याला एक्सपायरी डेट आहे पृथ्वीला सुद्धा एक्सपायरी डेट आहेच पण अभंगाला एक्सपायरी डेट नाही सकळाची येते आहे
सगळाशी येथे आहे अधिकार कशाला? दुपारच्या नंतर जेवण आहे म्हणून का? जेवण आहे म्हणून का? मग सगळाशी येथे आहे अधिकार, ह्या अभंगाचा अधिकार तुकाराम महाराज म्हणतात की सगळ्यांसाठी आहे. हा अभंग सगळ्यांसाठी आहे. बोला तुम्हाला आनंदीकर काय बनायचंय? हा अभंग सगळ्यांसाठी. बरं, अभंग हा अनुभूती घेण्यासाठी आहे, त्या पाठ करण्यासाठी आहे, का चाली म्हणण्यासाठी आहे, का भजन करण्यासाठी? काय झाले माहितीये का? तुम्ही ज्ञानी झाला आता, तुम्ही फार ज्ञानी झाला म्हणून आहे ना, तुम्हाला पटकन समजतं. एका ठिकाणी तुम्ही कुठंतरी अशा 900 ठिकाणी जाते तर भरपूर करते आणि तिथं हा प्रश्न विचार, ते अभंग अनुभवायचा आहे का अभंगाला चाली लावून त्याला भजन करायचं आहे? एकाला विचारलं म्हणले, संतोष होता, मी होतो, सुरेश होता. एकाला विचारलं म्हणले, एवढी 4 पदरी माळ घातली होती. त्याला विचारलं म्हणलं, माळ आहे ना? हा. मग तंबाखू कसं काय चोळता? म्हणले, महाराज तुम्ही महाराज आहे का? संतोष बरोबर आहे. विचारलं, महाराज ते का नका घेऊ? तर म्हणले, महाराज रात्री कीर्तनाला प्रवचनाला भजनाला बसावं लागतं, रात्री भजनाला बसावं लागतं आणि मग रात्रभर भजन चालतं, मग तिथं तंबाखू लागते ना. मला एक सांगा, भजन तंबाखू सोडवण्यासाठी आहे का भजन करण्यासाठी तंबाखू आहे? इतके पाठ आहे लोकांना अभंग. हा थोडंसं या अभंगाचं जर खरोखरच थोडं चिंतन केलं तर हा अभंग जर पाहिला, नुसतं एखाद्या मोठ्या कीर्तनकाराला जरी दिला, हा अभंग सोडवून दाखवा, त्यांनी माऊली सांगावं, रस सांगावं, कानात कसं होतलं हे सांगावं, डोळ्यात कसं बाहेर आलं हे सांगावं, मग हाडांमध्ये जाऊन भिडलं कसं हे सांगावं, आणि मग भिडल्यानंतर देहबुद्धी कशी पालटली हे सांगावं. मी डोक्यावरचा फेटा काढून मी त्याचे पाया पडतो. विठाला विठाला. आम्ही खरोखरच आम्ही भाग्यवंत आहे, आम्ही दैवाचे. आम्ही कसे? आम्ही खरोखरच दैव इतकं मान मोठं काय झालं होतं काय माहिती? इतकं मान काय आमच्या आई वडिलांनी पुण्य केलं होतं आणि काय तुमच्या आई वडिलांनी पुण्य केलं होतं, दान केलं होतं, तीर्थाटन केलं होतं, काय केलं होतं पता नाही, पण संप्रदायाच्या खचाट्यात अगदी सापडलं. जे संप्रदायाची मेट आहे ना, ते म्हणजे पाचर आहे ना, त्याच्यामध्ये पण आम्ही दैवाचे महाराजांचे अजून थोडेसे दिवस घासाघाशी झाले ना. आम्ही दैवाचे दास. खरं सांगा, तुम्ही दास पंढरी राहायचे का दास गुरु? मी 5 प्रमाण देतो तुम्हाला.
तुम्ही दैवाचे हे मला पटलं, पण दास पंढरी रायाचे का दास सद्गुरूचे? अगोदर पंढरी राय आहे का अगोदर सद्गुरू आहे? उलट आहे जरा. म्हणायला पंढरी राय आणि असायला सद्गुरू. इथं हे चर्चा करू आणि ह्याचं उत्तर सोडवू. विठ्ठल तस्मै श्री गुरुभ्यो नमः. ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वस्वरूपेत्या आत्मरूपा देवा तुझी सकलात्मती बरे निवृत्ती दासू ज्ञानियांचा राजा महायोग भेटेतडे विमलत्यं वरं पुंडरीकाय धातुमनिन्द्रं समागत्यतिष्ठमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा कुणाच्या कृपादाने सद्गुरूच्या कृपादाने. आणि अगोदर काय प्रमाण सांगितलं की आम्ही दास कुठले झालो? पंढरीच्या. कुणाच्या कृपादाने झालो? पंढरपूरच्या रस्त्याने जाताना विठोबा रुक्माई कधी ऐकलंय का? चाललेत कुठं आणि गात्यात कुणाचं? इथं मी चालेल कुठं आता? पंढरपूरला. आणि म्हणायचं विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई. काय म्हणतात? ज्ञानोबा तुकाराम. आलो पंढरपूर. त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने. कुणाची कृपा आहे? त्यांच्या कृपादाने काय
चाळीच्या बरोबर 40 पाहिजे. महाराजांना खरंच मला नाही विचारत मी तुमच्याकडे बघतो याचा अर्थ आहे असा नाही नका समजून घेऊ नाही समज नका करू की येडं व्हावं का शान राहावं कोणच काही बोलत नाही येडं राहावं का शान राहावं व्हावं ज्यावेळेस सद्गुरूचा संग केला तुमच्या मातीसाठी आवडत नाही येणं होणं म्हणजे परमार्थिक परिपूर्ण अवस्था येणं होणं म्हणजे काय परमार्थिक परिपूर्ण अवस्था त्याला सात्विक बोध म्हणा आणि शान राहणं म्हणजे परिपूर्ण संसारिक व्यावहारिक अवस्था त्याला सत्वगुणी म्हणा
तमगुणी म्हणा, नाही का? आणि वेड होणं म्हणजे परमार्थिक पूर्ण अवस्था, त्याला येड. आणि येड होण्यासाठी काय करायला लागेल? तुम्ही तसं नाही शाणे दिसतो मला. येड होण्यासाठी येड्यांचा संग करायला लागेल. मग तुम्हाला सांगा, कीर्तनकार येडा असं का शाणा असं? जर ते संप्रदायाचा खरोखर अनुयायी असेल तर तो कीर्तनकार परिपूर्ण व्यवहार आणि संसार येडा असन आणि परिपूर्ण शाणा असन आणि परिपूर्ण दशा परमार्थिक दशेमध्ये कीर्तनकार जर असं तर येडा असेल, नाही का? मी काय म्हणलं लक्षात आलं का? शाणे दिसताय तुम्ही मला, अजून येडे झालेले नाही. काय येड होण्यासाठी येड्याचं पदर धरायला लागलं. ऐशियांचा पदर धरा. काय म्हणते? ऐशियांचा पदर दिवसभर रामाच्या ऐशियांचा पदर धरा. कुणाचा? ऐशियांचा पदर धरा. तेने देव येईल घरा, ऐसे पदराचे धनी. पुढं काय? साधू संत ऋषी मुनी. बरोबर. विधाला विधाला हे मला सांगून पाठ नव्हता. प्रमाण कुठून आलं? येडेच्या गावाला गेले की सगळं बरोबर मिळतं. येडा झालो, येडा झालो, मला फक्त बोटाने दाखवा येड्याचं गाव आहे. आपण जाऊ आखाडलं बोलून जाऊ. हा, ज्याच्या गावाला जायचंय त्याचं गावच माहिती नाही. येड्यांचं गाव दिसत नाही. येड्यांचं गाव दिसत नाही पण गाव आहे. येड्यांचं गाव दिसत नाही पण गाव आहे. गावातच येडे आहेत. गावातच येडे आहेत. हा, त्यांच्या गावाला जायचं. त्यांच्या गावाला जायचंय. कसं जायचं त्यांच्या गावाला? हा, कुठलं गाव आहे? कुठलं गाव? काहीतरी अभंग आठवते सांगा. अच्छा, हृदयात गाणा विठाला देवाला जावं, देवाला जावं का संतांकडे जावं? स्पष्ट उत्तर द्या, चुकलो तरी. आता संत
इथं सांगते गुरु माऊली माऊली. मग आता गुरु म्हणजे काय आहे? ज्याला बिलकुल परमार्थातलं कळतच नाही, परिपूर्ण येड्यांच्या गावात त्याला गुरु माऊली म्हणायचं. बेवडा कुणाला म्हणतात? त्याला परिपूर्ण नशा झाली आणि त्याला घर सुद्धा आठवत नाही. त्या गावात आहे. कुठल्या? येड्यांच्या. कुठे येड्यांच्या? चालू देवाची आगाव, चालू देवाची तुम्ही पण नाही सांगितलं, पण मी सांगितलं. एखादं जरी प्रबंध असाल त्याला काय करावं लागेल माहिती? इथला अंटीना ओपन पाहिजे. तिथला अंटीना एकदा उघडा करून दिला ना, आळंदीवरनं भरा 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 प्रमाणे येतात. खरोखरच येडी आम्ही असं कीर्तनकार म्हणत असतो, पण ते म्हणणं आहे पण असणं आमच्याकडं. काय म्हणलं? म्हणणं वेगळं आणि असणं वेगळं. हा म्हणजे तुम्ही हे कसं काय हे करता? अर्जुना, हे मदची स्तव झाले परी म्यानही केले, ऐशी जो जाणतले तो सुटला. हे कुणाचं आहे? माऊलीचं प्रमाण आहे का तुमचं आहे? हे तुमचं प्रमाण पाहिजे. विठाला विठाला. मग हे प्रमाण नुसतंच म्हणायचं का? मी काय म्हटलं? आणखी ना कुठे आहे? शिखर कुठे आहे? शिखर शिखर पाहिलं की तिथं देव आहे असं लांबून 2 किलोमीटरवर कर. मग आपलं शिखर असायला कुठं आहे? शिखराच्या आतमध्ये देव आहे आणि देवाच्या आतमध्ये शिखराच्या आतमध्ये मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये देव आहे आणि मग त्या देवाची प्राण प्रतिष्ठा करायची आहे आणि प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी कोणतरी ब्राह्मण लागतो. काय म्हणतो मी? कळलं का नाही? शिखर आहे का नाही? आहे. मंदिर आहे का नाही? आहे. मंदिराच्या आतमध्ये देव आहे का नाही? देव आहे. आणि देवाच्या आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये देव आहे आणि देवाची प्राण प्रतिष्ठा करायची आणि प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी कोण लागतं? वराडात उत्तर दिलं. काय देतं? ब्राह्मण कुणाला म्हणायचं? ब्रह्मजानती इति ब्राह्मणा, की जे ब्रह्म जाणतो त्याला दुसरं काय प्रमाण आहे? माझ्या समाधानासाठी काय आहे का? समाधान नाही झालं आहे कोणाला? वेद शास्त्र पुराण पढ़ के पंडित बनाना कोई, दही अक्षर का भेद जाने वही पंडित होय. बिठारा काय म्हणलं मी? वेद शास्त्र पुराण पढ़ के पंडित बनाना कोई. आता मला तर सगळे पंडित हेच दिसतात. दही अक्षर का भेद जाने वही पंडित होय. सांगा आता दही अक्षर म्हणजे काय? सांगा दही अक्षर म्हणजे काय? दही अक्षर म्हणजे प्रेम. काय आहे? गफलत होऊ शकते. काय आहे? प्रेम. दही अक्षर हे प्रेम नाही. दही अक्षराच्या माध्यमातून
निघलेले अनुभव प्रेम आहे. विठाला, काही अक्षराच्या माध्यमातून देवाच्या गावाला गेल्यानंतर ज्या ब्राह्मणाने, ब्राह्मण कोण सांगितलं? ब्राह्मण कोण सांगितलं का? ब्राह्मण लागत नाही. माझ्यासारखं पोषक गरीब ब्राह्मण नाही, भगवान नाही, अजिबात नाही. भगवान नसला तरी चालू, पण ज्ञान पाहिजे. ज्ञान पाहिजे. ज्ञानाची परिपूर्ण अवस्था असलेला ब्राह्मण त्यांच्या गावाला जायचं आहे आणि मग त्याला प्राण प्रतिष्ठा करून घ्यायची. प्राण प्रतिष्ठा कशी करायची? प्राण प्रतिष्ठा केली जाते का नाही? मग प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी की सगळेच असतात का? सगळ्यांमध्ये एक असतं, एकच असतं. सर्वत्र दुर्लभ विरळ झाले. आता काय झाले माहिती? घोटाळे असे झाले, कुणी प्राण प्रतिष्ठा करायला लागले आणि प्राण प्रतिष्ठा करायला लागले खरं, पण होत नाही. करायला कृती व्हायला लागली, पण प्राण प्रतिष्ठा व्हायला पाहिजे. प्राण प्रतिष्ठेचे मंत्र माहिती आहे का? ओम ब्रह्मा रुद्र रुद्र मरुता स्तुवन्ति दिव्यस्तवेर नीते सामक्रम निषेध गायन्ति वंसामगा ध्यानावस्थित ततगते नमनसा पश्यन्ति यवयविन यशांत सुदा सुरगना देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै. सद्गुरुना येके पूर्ण कृपा. तुमच्यासाठी सांगतो, त्या देवाला जशी प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीमध्ये चैतन्य तयार होते, तसं ह्या चैतन्याची सुद्धा प्राण प्रतिष्ठा, ह्या देहाची सुद्धा प्राण प्रतिष्ठा करावी लागणार आहे. मग ह्या देहाची प्राण प्रतिष्ठा करणारा सद्गुरु तिकडे नेलं की तिकडचे प्रमाण माहिती आहे आणि नामदेव सारखं झाले. इकडचे प्रमाण, आमचे प्रमाण देण्यासाठी पहिलं जी व्यक्ती नवीन आली त्याला पहिलं फक्त म्हणता येतं गुरु माऊली माऊली, त्याच्यानंतर ते बंद बंद. कारण आता जे प्रमाण झालं ते अनुभव प्रत प्रमाण आहे. की काय म्हणलं, काय प्रमाण सांगितलं? सद्गुरु वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी हरी. पुढं काय सांगितलं? किती वेळ लागल म्हणले? किती वेळ लागल म्हणले? सत्यानं साली एक महात्मा महाराष्ट्रात सांगून गेला की चट मंगनी पट भ्या बच्चा लेके साथ द्या. काय म्हणले? पट मंगनी, चट मंगनी पट भ्या. असं होऊ शकतं का? असं होऊ शकतं का? परीस नावाचा धातू आहे, गांजीला लोखंड जरी आलं त्याच्यापासून किती वेळ लागेल सोनं व्हायला? सोनं व्हायला किती वेळ लागेल? परीस स्पर्श झाला तर सोनं, बरोबर? ह्याला जर परीसचा जर स्पर्श झाला तर काय होईल?
सोन्याचा माईक होईल, पाकिट द्यायची गरजच नाही, माईक घेऊन जाईल. विठाला, विठाला. पण सद्गुरू त्याच्यापेक्षा महान सांगितला. कसं सांगतो? त्याच्या खालची एक ओळ आहे, काय ओळ म्हणते की लोह परिसाच हा? लोह परिसाच चिन्ह लोह परिसाची न साहेब तिथं परीस सुद्धा लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं करतं, पण परीस बनवत नाही. तिथं कळणी पडते. त्याच्याबद्दल बाबांनी एक वाक्य सांगितलं, परीसाला लोखंड भेटलं तर ते लोखंडाचं लोखंड पण नष्ट होतं आणि ते परिपूर्ण काय होतं? सोनं होतं, सोनं. पण बाबा म्हणले मला सोनं नकोय, मला परीसच करून द्या. ते फक्त ह्याच गाडीवर होतं. विठाला, आई वडील सुद्धा कमी पडतात. महात्म्यांचं थोडी ना, आई वडील सुद्धा कमी पडतात. मी सिद्ध करून दिलेले किती वेळा अजून दिसत. तुमची स्वतःची आई ज्यावेळेस लहानपणापासूनच आठवा, जेव्हा दूध वाढत होते ना तेव्हा साय फुकत होते. साय फुकत होते, साय फुकून दूध देते. साय फुकून का दूध देते? म्हणले साईचं तूप करायचंय. तूप करून काय करणार? तुलाच खायचंय की म्हणलं. म्हणजे तिथं आई सुद्धा विषमता आहे, आईची सुद्धा तिथं विषमता आहे. पण सद्गुरूची विषमता बिलकुल नाही. सद्गुरू म्हणजे सद्गुरू सारखं कोणच नाही. आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, सासरा नाही, सासू नाही, दीर नाही, जावं नाही, भाऊ नाही, भाचा नाही, आत्या नाही, काकी नाही, कोणच नाही. केवळ सद्गुरू, केवळ सद्गुरू. सद्गुरू जर खरं सांप्रदायिक सद्गुरू भेटला नाही भेटला, त्याला काय करावं, काय करावं? माझं वाटत असे आगे काय करावं? सद्गुरू भेटले तर काय करावं? काय करावं? सद्गुरू भेटले अख्खा पेढा खाऊ वाटतो, त्यातलं बिलकुल काही टाकू वाटत. केळी भेटली, आतलं खावं वाटतं, वरचं फेकून द्यावं. आंबा आतलं खावं फेकून द्यावं, मधलं खावं वरचं फेकून द्यावं. पण पेढा भेटला तर तुम्हाला सांगू का, तुम्ही भाग्यवान आहे बाबा, पण तुमच्यापेक्षा मी लई मोठा भाग्यवान. पण झालंय असं, तुम्ही माझ्यापेक्षा आज भाग्यवान वाटता मला. कारण काय माहिती का, तुमच्या समोर तुमचा सद्गुरू आहे. विठाला, विठाला. काय म्हणलं? तुमच्या समोर तुमचा सद्गुरू आहे. तुम्हाला वाटलं की मला विचारायचंय काहीतरी, तर तुम्ही काय करणार? संसारातलं सांगा. संसारात काहीतरी अडचणी आलीच तर काय करणार? काय करणार? वडिलांना विचारावं लागतं, त्यांचा सल्ला घ्यावा लागतो, नाही का? आणि परमार्थ आपली अडचणी जर आलीच, त्याला पलीमधनं निघला, पश्चिमेमध्ये थांबला. हा, भाऊचं तसं जातं की परेमधनं निघून पश्चिमेमध्ये थांबून राहावं. मग त्यावेळेस काय करायचं? तिथनंच परापश्चिंती करत राहायचं. मग तिथं मार्गदर्शन कोण करणार? निघलं तर जागेवर, पण कुठं वरात आले माहितच नाही. मार्गदर्शन कुठं करायचं, कोण करायचं? म्हणून तुम्ही फार भाग्यवान आहे की तुम्हाला मी आहे ना, तुम्हाला मी आहे ना. हात माझे सदैव असे. सद्गुरु सारी का पाठीरा
श्री गुरुदारे खा अंतपटे श्री गुरुदारे खा खरंच तुम्ही पाहता तुम्हाला मार्ग दाखवून मला कोणते नाही. आम्ही त्या कापा केलं बाबा नावाची वस्तू जीवनामध्ये गपकन निघून गेली. सावरता 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 बौद्धाचा अनुसंधान धरून बोधाची साखळी धरून बोधाचा धागा धरून 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 वडत 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 गेली 20 वर्ष झालं निष्ठेने त्या तत्वाला धरून धरून बाबाच माझ्या सोबत आहे, बाबा माझे तत्व आहे इथपर्यंत जाता जाता येता येता तुम्ही रस्त्यात भेटले. एका हाताचे 10 हात झाले. एकटा चालत होतो तुम्ही 10 जण चालायला माझे होतो लागले. चालता चालता एकमेकांचा कांद्याचा आधार भेटला. तर सगळ्यात मोठा गधा या वर्षात माझ्यावर आघात झाला. संसाराचा भेस ज्याला म्हणतात ना, संसाराचा आडा ज्याला म्हणतात ना, संसाराचा पाया ज्याला म्हणतात ना, ते माझे वडील कपकन 3 महिने राजनीतून गेले. संसारात एक मोठा आधार होता ते विसरला गेला. सद्गुरूंनी धोका दिला आणि वडिलांनी बी धोका दिला. आता सांगा निराधार माझ्यासारखा कोण आहे तुमचं? माझ्यासारखा अभागी मीच आहे. तुम्ही खरोखरच भाग्यवान आहे. संसारात असायला पाहिजे. पण तुमच्याकडे आहे त्यांची एक जागा असते बसण्यात, ती तिथनं उठून गेल्यावर इथं कोणतरी राहतो. तुम्ही खरंच भाग्यवान आहे. म्हणून तुम्हाला हे कीर्तन प्रवचन आहेत ना, हे केवळ केवळ त्याच्या चित्तावर आलेलं आवरण काढायचंय. नीट लक्षात घ्या, आवरण काढायचंय. मुळात देव आहेच, देव नाही अशी जागा कुठे. देव बिलकुल बाहेर शोधायचा नाही, देव आत शोधायचा. देव आत शोधायचा आहे आणि देव ओळखायचा आहे. हे का कसं ते संतांना विचारायचं. देव का ओळखावा त्याचं कारण आहे. तू ओळखला हरी जी हृदय मध्ये कुठे ओळखायचं आहे? आपल्यामध्ये ओळखायचं. कुठे ओळखायचं आहे? आपल्यामध्ये ओळखायचं आहे. आणि आपल्यामध्ये ओळखून त्या देवाचा संग करायचा आहे,
त्याच्यासाठी संतांकडे जायचं. ज्या ज्ञानेश्वराचं ज्ञान तुम्हाला माहिती, तुकोबारायांचं वैराग्य तुम्ही वर्णन करता, नाथबाबांची शांती तुम्ही लोकांना सांगता, निळोबाची निष्ठा तुम्ही लोकांना सांगता, नामदेव महाराजांची भक्ती लोकांना सांगता. त्याचं आद्य जर खरोखरच पाहिलं त्याचा बेस त्यांचे सद्गुरू आहे. आणि त्या सद्गुरूकडे जाऊन या महत् अनन्य त्या परंपरेनं जुळून आलेलं तत्व, ते तत्व महात्म्यांकडनं घेतलं. त्या महात्म्यांना गुरु म्हणले अभंगात पहिलं. गुरु बाहुले बाहुले गुरु बाहुले इथं सांगितले की माझ्या सद्गुरूंनी मला पूर्ण कृपा केली. काय केली? नवीन आता अनुग्रह दिला ना. काय केलं? रस उतरले कानी, रस कानात ओतलं. काय केलं? रस कानात, राम नामाचा रस. तुम्हाला कल्पना हे नाही, त्याला नामालाच रस म्हणतात. नाम कशाला म्हणतात? रामकृष्ण हरी हे आचरण आहे. रामाचा आचार, कृष्ण जन्माचा विचार आणि हरीचा जय जय रामकृष्ण हरी. आणि रामकृष्ण हरी हे वृत्ती विठाला काय म्हणलं मी? राममय वृत्ती कशानं होते? रामाच्या नामाने होते. राम म्हणता रामाची होईल, राम म्हणता रामाची होईल, राम म्हणता रामाची होईल, राम म्हणता रामाची होईल. राम काय म्हणले? मला पाठ नाही ना. काय राम? मला पाठ नाही ना. परत एकदा म्हणून राम भरता रामाची होईल, पहिली महेश्वरी रामाचं नाम, विठ्ठलाचं नाम विठोबाचे गाईन मी वाचे आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे. ते कल्पांतीचं बीज आहे. काय म्हणलं?
कल्पांतीचे बीज आहे. संत एकांती बसले सर्व सिद्धांत शोधले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ते शोधून काढिले विठ्ठलाचे नाम. ते विठ्ठलाचे नाम आहे. जाने क्या पिलाया बड़ा मजा आया, मैं दीवानी हो गई, मैं मस्तानी हो गई. ते रस आहे. आणि ते रस आमची दवंडी चालू आहे. काय चालू आहे? ते कीर्तन चालू आहे का दवंडी? हा? दवंडी चालू आहे. सेवितो हा रस वाचितो हा जे सेवन चालू आहे सतत सेवन चालू. कुठला रस आहे? ब्रह्मरस. आता ब्रह्मरस कुठून आणायचा? न सरिलुटीचा मागे बहुता जनी अंडरलाईन करा. जुनाट हे खाणे निवडिया सिद्ध मुनी साधक संपन्न, त्याने हे जतन केले होते. पायाळूच्या गुणे पडले ठाऊक, जगा पुंडलिके दाखविले. तुका म्हणे तेथे होते मी तुपळा, आलिया कपाळा अहो लाभ पडा. कोण सांगते हे? तुकाराम महाराज. थोडा लाभ झाला म्हणजे कुठलं? हे खाण आहे रत्नाची, जुनाट खाण आहे. जुनाट खाण आहे. आणि हे खाण माझ्या माऊलीने, माझ्या आईने काय केलं? अभंगाचं दुसरा चरण. रसवतरी रेखानी, रसवतरी रेखानी, आणि ते ओतलेला रस काय झाला? ब्रह्मरस गेली काळा, ब्रह्मरस गेली काळा तेने पिढा. कुठली पिढा वारेल म्हणले? अरे जन्म घेणं आणि मरणं ही पिढा बंद होईल म्हणले. पण त्याच्यासाठी काय करायला लागेल? ब्रह्मरस गेली काळा. ब्रह्मरसाचा काढा कोण पाजणार? का आम्ही नुसते नावाची गोंधळी झालोय. नुसतं काढा पाजणारे राहिले नाही. आता 100 किलोमीटरवर एखादं राहिले. नुसती गोंधळी. गोंधळी माहितीये का? घालायचं बघ, घालायचं बघ. हे अगोदरच आहे ना, हे उगाच असतात. उद्या Thank you.
महाराज आळंदीला जाऊन सांगणार आहे. खरोखर आपल्या कीर्तनात जो माणूस येतो ना त्याचा निष्कर्ष नसतो येडी आहे. हे येडेच आहे. काय म्हणणं आहे हे तिकडे नका बोलू. आळंदी इतकी तुम्ही शहाणे माणसं असायला पाहिजे. हरिभक्त महाराज कीर्तन केसरी मोठं सम्राट कीर्तन सम्राट जे काही सम्राट आहे ते आले ना म्हणते एक तर याला काही येत नाही पण धुमाकूळ तर मोठा विठाला. काय झाले माहितीये का जे कानात रस ओतला ना जो कानात रस ओतला ना माझ्याकडे लक्ष द्या त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कानात रस ओतला रे ओतला त्या ब्रह्मनामाचा रस. तुकाराम महाराजांच्या कानात रस ओतल्यावर काय झालं सर काय झालं कंठी प्रेम दाटे नैमिषा लोटे. नागोबांच्या कानात रस ओतला तेव्हा काय झालं काय आहे अभंग आहे का? हा? बंद कर भाऊ किती मोठा अभंग आहे आपल्याकडे. कापे तो धरारी नागबाबा म्हणतात हे रस माझ्या जनार्दन स्वामींना कानात ओतलं तर ते कापायला लागले. म्हणजे कापे तो फरारी स्वरूप देखील नेत्री अश्रू आणि अश्रू त्या भितरी वाहतात. ते करेक्ट तुम्हाला अभंगातला म्हणजे कसं
एक बी असा साधक नाही त्या डोळ्यात पाणी नाही. नुसतं कीर्तन करू नका, नुसतं प्रवचन करू नका, काही करायची गरज नाही. सद्गुरूकडनं जायचं, नाम घ्यायचं आणि मुक्त होऊन जायचं. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष भूतांशी, वैष्णवांचा माल खरा आणि दुर्दुरा वस्तूशी. असं आहे का उद्या आहे? अजिबात नाही. उद्या अजिबात नाही. कानात ओतलं की डोळ्यात आलंच. काने जे पेरले, डोळा जे लगेच कानात पेरणारा पाहिजे. पेरणाराच व्यवस्थित पाहिजे. पेरणारा पाबरमध्ये पेरणारा पाहिजे. तुम्ही शेतकरी आहे ना, का नुसतं वरवर फेकणारे पाहिजे. वरवर फेकलं तर काय होतं? नवनत होतं. काय होतं? कडवळ होतं. कडवळ. वरवर दाणे जरी ताई आली आमची शेतकरी, दाणे जरी चांगले असले ज्वारीचे आणि पेरणारा जर व्यवस्थित नसला, नुसता फेकणारे पेरणारे जास्त झाले. त्याला घाट तरी एवढे मोठाले येतात, गर्दी भरपूर दिसत, पण कंस एवढंसं कणीस येते, एवढंसं काळं भूर, एवढंसं कणीस येतं. पेरणारा जर पापरीला पेरला ना, पाबर म्हणतात त्याला, तिफण म्हणतात. आमच्याकडं काळी जमीन मोठी म्हणून तिफण म्हणतात, इकडं पापरी म्हणतात. तर तिफणीनं जर पेरला, जर पाबर धरून जर व्यवस्थित पेरला, चाड धरून, काय म्हणलं मी, चाड. ज्ञानेश्वरीमध्ये कोबी मीठ जाऊन बघा, सद्गुरूंनी केले कोडे. तर सद्गुरूंनी चाड काय की त्याच्यात सांगितलं, 2 फण्यानी तिफण कशी. अहो हे 2 फण्या, देह हीच पंढरी. बाहेर कुठे बघता, बाहेर कुठे जाता, कुठे जायचं आहे? हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा, मोहेरी ही माया, तू भूती दर्पिणी ब्रह्मरवीची छाया, तो शब्द अभ्यंग, तो हा तुमचा चालू आहे का बंद आहे?